हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. नेहमीप्रमाणे आजचे अपडेट मी तुम्हा सर्वांना देतोय. नॉर्मली पाय अशा पद्धतीने उभा राहिलेला आहे आणि मला आता सर्व काही डॉक्टरांनी सांगितलं आहे. सूज थोडी कमी आलेली आहे, असं नाही. बाकीच्याही सर्व गोष्टी क्लिअर होतील. ऑपरेशनला आम्ही घेऊ बोलले ते लोक, पण वेळ लागेल, लगेच होणार नाही आहे. अजून थोडीशी हलकी कमी आली सूज, पण अजून सूज आहे बरीचशी. आणि पाय दुखतो, खूप खूप सोसतो आहे आता कळा त्याच्या वेदना. तर मित्रांनो, माझं तुम्हा सर्वांनाही सांगणं एवढंच आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत, गाड्या प्रत्येकाने हळू चालवा हायवे आणि बाकीच्या ठिकाणी. कारण माझा डेलीचा रूट आहे, ज्या रूटने मी येतो जातो. छोटा दगड जरी तिथे असेल तरी मला अंदाज असतो की बाबा कुठल्या रूटने आपण नेहमी जातो आहे आणि त्या रूटला कशा पद्धतीचा रस्ता आहे. आणि एवढं सगळं असताना देखील मी तिथं फसलो गेलो. त्यासाठी तुम्हा सर्वांना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही देखील गाड्या हळू चालवा. जेवढं तुम्हाला हळू जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करा. ऑफिसला थोडं 5 मिनटं लेट पोचलं तरी हरकत नाही आहे. घरातून वाटलं तर लवकर निघा, पण घाई करू नका गाडीच्या बाबतीमध्ये बिलकुल. कारण घाई न करता देखील माझी अवस्था अशा पद्धतीने झाली. मग त्यामुळे मला स्वतःला टेन्शन आलं की अरे असं कसं काय घडलं. मी ऑलरेडी जवळपास 15-20 मिनटं अगोदर लवकर ऑफिसला पोचत असतो डेलीचा, आणि त्या दिवशीही पोचण्याचा मी प्रयत्न करत होतो. अशी परिस्थिती आहे आणि लवकरच नेहमीप्रमाणे चाललो होतो, एकदम आरामातच चाललो होतो. पूर्ण पाण्याने भरलेला खड्डा आणि आजूबाजूला एकही खड्डा नसल्यामुळे पूर्ण हायवे एकदम क्लीन होता. त्यामुळे समजलंच नाही की आतमध्ये, पाण्याच्या आतमध्ये एवढा खड्डा असेल. आणि हायवे म्हटलं की प्रत्येकाला माहिती आहे की किमान कितीही जरी स्पीड कमी असेल तरीही 50चं स्पीड हे ॲव्हरेज धरून चाला. कारण त्या स्पीडच्या खाली तर गाडी हायवेला चालवू शकत नाही. हायवेला त्या स्पीडने गाडी जावीच लागते. आणि रात्रभरामध्ये जो पाऊस चालू होता, गाड्या जाऊन 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 तो खड्डा वाढून सकाळपर्यंत तो वाढला गेला. आणि त्याच्यामुळे ते सगळं घडलेलं आहे. असो, तर तुम्ही सर्वांनी गाड्या हळू चालवा. कारण ऑफिसला थोडंसं लेट गेलं तरी हरकत नाही आहे. आणि जरा आज थोडंसं बऱ्यापैकी आहे. कंटिन्यू इथे मिसेस आहे माझ्याबरोबर. येते रात्री भाऊ वगैरे पण असतो आहे, म्हणजे कोण ना कोणतरी असतात, मित्र वगैरे पण कंटिन्यू येतात वगैरे. तर सर्वजण, तर माझं असं म्हणणं आहे की आता तुम्हाला जेवढ्या गाड्या हळू चालवता येईल तेवढं चालवण्याचा प्रयत्न करा. माझ्या अपडेट तर मी तुम्हाला डेलीचे देत राहील, नाही असं नाही. पण त्रास होतो आहे, त्रास तर आता खूप आहे सध्या. पाय अशा पद्धतीने वरती काही नाही, खरं सांभाळून गाडी चालवा. कारण आता आम्ही जे सहन करतोय ना, ते कोणाला सहन करावं लागू नये एवढीच अपेक्षा असते, दुसरं काही नाही. कारण आता हॉस्पिटलमध्ये यायचं सुखाचं नाही आहे. घरातून बाहेर निघताना अक्षरशः डोक्यामध्ये खूप गोष्टी असतात की आता आज काय वेगळं काय बघायला मिळायला नको, चांगला दिवस जावा, व्यवस्थित तब्येत असावी, एवढंच असतं, बाकी काही नाही. पण अपेक्षा हे पावसाळ्याचे एवढा 1-2 महिना निघून जाऊ देत, बाकी नंतर तर आहे. पण आता गाड्या जास्त स्लिप होतात, तर लक्ष द्या, काळजी घ्या. ओके, धन्यवाद. 5 मिनटं लेट गेलो तरी हरकत नाही, पण परतच्या होणाऱ्या वेदना या खूप असतात. तर मित्रांनो, धन्यवाद.